ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर 150 ते 200 वर्ष राज्य केले, या ब्रिटिशांची पायाभरणी नेमकं आपल्या देशामध्ये झाली कशी होती हे आपल्याला बघण्यासाठी जावं लागेल 1599 साली आणि तिथं आपल्याला समजेल की या ब्रिटिशांची पायाभरणी आपल्या देशामध्ये कशी झाली। आपल्यापैकी बऱ्याच जणांना मसालेदार जेवण खूप आवडत असेल, पण तुम्हाला माहित आहे का या मसाल्यांमुळेच या ब्रिटिशांनी आपल्यावर कमीत कमी 150 ते 200 वर्ष राज्य केले। आता हे कसे ते आपण बघू। तर आज जे मसाले आपण एवढ्या आवडीने खातोय, एकेकाळी म्हणजे 1599 साली या मसाल्यांची मागणी सोने आणि चांदी यांच्यापेक्षाही अधिक होती। मग जे डच व्यापारी संपूर्ण युरोपियन देशांना तसेच इंग्लंडला हे मसाले पुरवायचे, हे 1599 मध्ये अचानकच या मसाल्यांवर टॅक्स खूप प्रमाणात वाढवतात। आता यामुळे काय होते तर बरेचसे जे ब्रिटिश मर्चंट आहेत ते नाराज होतात आणि 24 मर्चंट एकत्र येऊन 72,000 पाऊंड जमा करून स्वतःची कंपनी उभा करतात, ज्या कंपनीचं नाव ते देतात ईस्ट इंडिया कंपनी। आता फक्त कंपनी उभा करून तर चालत नाही, ह्या कंपनीने व्यापारही केला पाहिजे आणि म्हणून हे सर्व ब्रिटिश व्यापारी त्यावेळेसच्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ वन यांच्याकडे जातात आणि आपल्या व्यापारासाठी परवानगी मागतात। आता यांच्या समस्या ऐकून राणी एलिझाबेथ यांना संपूर्ण जगभरातून मसाले आणायचे आणि युरोपियन देशांना विकायचे याची परवानगी देऊन टाकते। पण राणी एलिझाबेथ यांना फक्त परवानगीच देत नाही तर अशा काही पॉवर्स देतात ज्याचा आधार घेऊन ईस्ट इंडिया कंपनी कुठल्याही प्रदेशात जाऊ शकते, आपले स्वतःचे कायदे तयार करू शकते, तसेच स्वतःच्या नोटाही छापू शकते आणि कोर्ट चालू शकते, तसेच शिक्षाही देऊ शकते। अशा काही पॉवर्स म्हणजे बऱ्याच प्रकारच्या पॉवर्स राणी एलिझाबेथ हे ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकतात। तर आता इथपर्यंत तुम्हाला समजले असेल की 1599 मध्ये या डच व्यापाऱ्यांनी अचानकपणे या मसाल्यांवरचा टॅक्स वाढवल्यामुळे ब्रिटिश व्यापारी चिडले ते आणि 24 व्यापारी एकत्र येऊन 72,000 पाऊंड जमा करून राणी एलिझाबेथ यांच्याकडून परवानगी घेतली आणि भारतासारख्या देशांमध्ये व्यापार करण्यासाठी ते निघाले। पण आता भारतात येऊन ट्रेड करणे हे ईस्ट इंडिया कंपनी समोरचे एक आव्हान होते, कारण भारतामध्ये त्यावेळेस मुघलांची सत्ता होती आणि जहांगीर हा त्यावेळेसचा सत्ताधीश होता। पण आता आव्हान हे होते की मुघलांचे आणि पोर्तुगीजांचे नाते हे चांगले होते आणि यामुळे पोर्तुगीज हे मुघलांची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवहार करत होते। मग आता अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशात येऊन मुघलांसोबत ईस्ट इंडिया कंपनीला ट्रेड करणे हे एक त्यांच्या समोरचे आव्हानच होते। मग आता ईस्ट इंडिया कंपनी विचार करते की आपण एका व्यक्तीला भारतात पाठवू जो तेथील सत्ताधीशांची चर्चा करेल आणि आम्हाला इथे ट्रेड करण्याचा हक्क द्या अशी मागणी त्यांच्या समोर करेल। मग आता 1608 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी विल्यम हॉकिन्स याला हेक्टर या जहाजाने भारतामध्ये पाठवते। तिथे गेल्यानंतर तो सर्वात पहिला सुरतला पोहोचतो आणि तिथून तो कसा बसा आग्र्याला जातो। मग आता आग्र्याला गेल्यानंतर जेव्हा तो जहांगीर सोबत आपली मागणी करतो की आम्हाला ही इथे व्यापार करण्यासाठी परवानगी द्या, पण त्याला खूप याचना करूनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही आणि यामुळे तो निराशेने माघारी परततो। नंतर 1615 मध्ये ईस्ट इंडियाद्वारे सर थॉमस रो यांना भारतामध्ये जहांगीरची परवानगी घेण्यासाठी पाठवले जाते। मग ज्या प्रकारे सर थॉमस रो हे जहांगीरला पटवून देतात की भारतामध्ये आम्ही ट्रेड केल्याने तुमचा आणि आमचा कसा फायदा होईल, हे ऐकून जहांगीर ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या भारतामध्ये ट्रेड करण्यासाठी परवानगी देऊन टाकतो। मग नंतर ईस्ट इंडिया कंपनी हे सुरतमध्ये सर्वात पहिले आपली कंपनी खोलते, नंतर मछलीपट्टणम आणि त्यानंतर बिहारमध्ये। नंतर 1640 मध्ये भारताच्या दक्षिणेकडे एक साम्राज्य असते विजयनगर, तेथील राजाला ईस्ट इंडिया कंपनी हे मद्रासपट्टणम येथे किल्ला बांधण्यासाठी परवानगी मागते, कारण आपल्याकडे असलेला माल हा सुरक्षित ठेवावा यासाठी किल्ल्याची आवश्यकता आहे असे ते पटवून विजयनगरच्या राजाला सांगते। नंतर विजयनगरचे राजा जेव्हा त्यांना परवानगी देतात तेव्हा ते तिथं किल्लाही बांधतात। नंतर याच एरियाचे नाव मद्रास होते, जे आताचे चेन्नई आहे। आता सुरत तर मिळाली तसेच मद्रासही मिळाली, पण आता राहिले मुंबई। आणि 1662 मध्ये एक असा योग घडून आला की ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई हे ठिकाण ट्रेड करण्यासाठी हुंड्यामध्येच मिळाले। आता तुम्ही म्हणताल काय झाले, तर 1662 मध्ये चार्ल्स दुसरा याचे लग्न करण्याचे ठरले आणि ते कोण दुसऱ्यासोबत नसून पोर्तुगीजांची राणी कॅथरीन हिच्यासोबत ठरले। मग आता खुश होऊन पोर्तुगीजांनी मुंबई हे ठिकाण ईस्ट इंडिया कंपनीला हुंड्यामध्ये देऊन टाकले तिथे ट्रेड करण्यासाठी। आता मद्रासही मिळाले, मुंबईही मिळाली आणि सुरतही मिळाली। आता एक दुसरे महत्वाचे ठिकाण राहिले ते म्हणजे बंगाल। तर त्यावेळी बंगाल हे राज्य खूप श्रीमंत असते, कारण त्यावेळी बंगालमध्ये बिहार, ओडिशा, बांगलादेश असे राज्य एकत्र होती। मग आता ईस्ट इंडिया कंपनी काय करते, विल्यम हेजेस याला बंगालचा सुभेदार जो असतो शाहिस्ते खान याच्याकडे ट्रेड करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी पाठवते। मग आता शाहिस्ते खान हा एकदम छोट्या प्रमाणावर ट्रेड करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला परवानगी देतो। पण आता होते काय तर 1681 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर बदलतो आणि जोशिया चाइल्ड हा ईस्ट इंडिया कंपनीचा नवीन गव्हर्नर बनतो आणि हा थोडासा आयरोगंट असल्यामुळे बंगालमध्ये होणारा ट्रेड हा अचानकपणे वाढवतो। अचानकपणे वाढलेला ट्रेड बघून शाहिस्ते खान हे त्या ट्रेडवरचा टॅक्स वाढवतो। पण हा वाढवलेला टॅक्स जोशिया चाइल्ड याला आवडत नाही, तो इंग्लंडहून मोठ्या प्रमाणावर सैन्य बोलवतो आणि मुघलांविरुद्ध युद्ध छेडतो। पण या युद्धामध्ये ब्रिटिशांचा पूर्णपणे पराभव होतो, बऱ्याच ब्रिटिशांना कैदेत ठेवलं जातं। पण कसं बसं पाया पडून आणि 1.5 लाख रुपये फाईन भरून त्यांना बंगालमध्ये
पुन्हा ट्रेड करण्याची परवानगी दिली जाते। मग आता 1707 मध्ये जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू होतो, तिथून पुढे ब्रिटिशांना भारतामध्ये येण्यासाठी खूप रस्ते मोकळे झाले। नंतर 1717 मध्ये एक जो सम्राट होता फारुखसियार आपल्या भारताचा, त्याने काय केलं, इंग्रजांना फ्री ट्रेडिंग करण्यासाठी देशामध्ये परवानगी दिली। म्हणजे जो माल ब्रिटिश दुसऱ्या देशातून आणतील किंवा भारतातून बाहेर नेतील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही। आता हे ब्रिटिशांसाठी सोने पे सुहागा झालं होतं। नंतर 1756 मध्ये बंगालच्या नवाबपदी येतो एक नवीन व्यक्ती, तो म्हणजे सिराजुद्दौला। आता या सिराजुद्दौलाला या इंग्रजांपासून खूप चिड होती आणि यामुळे तो कलकत्त्यामध्ये इंग्रजांवर हल्ला करतो आणि त्यांच्या विरोधात युद्ध पुकारतो। बऱ्याच इंग्रजांना तो कैदेमध्ये ठेवतो आणि हे बघून इंग्रजांना खूप वाईट वाटते। मग ईस्ट इंडिया कंपनी काय करते, रॉबर्ट क्लाइव्हला कलकत्त्यामध्ये पाठवते, म्हणजे बंगालमध्ये पाठवते आणि तिथली संपूर्ण परिस्थिती जेव्हा रॉबर्ट क्लाइव्ह बघतो तेव्हा रॉबर्ट क्लाइव्ह एक युद्धनीती आखतो, ती म्हणजे सिराजुद्दौलाचा सेनापती जो आहे म्हणजे मीर जाफर त्याला आपल्याकडून करतो आणि सिराजुद्दौला विरोधामध्ये युद्ध पुकारतो। आणि 23 जून 1757 रोजी प्लासी येथे या दोघांमध्ये लढाई होते, ज्यामध्ये सिराजुद्दौलाचा मोठ्या प्रमाणावर पराभव होतो आणि ब्रिटिशर्स मीर जाफरला बंगालचा नवाब बनवतात। आता विचार करा, बंगाल हे त्यावेळेचे सर्वात श्रीमंत राज्य होते आणि तेथे आपल्या स्वतःचा नवाब, म्हणजे विचार करा जनतेची किती प्रमाणावर लूट झाली असेल। ब्रिटिशर्स बंगालमधून लुटायचे आणि ते इंग्लंडला न्यायचे। मग नंतर मीर जाफर नंतर जेव्हा मीर कासिम हा बंगालचा नवाब बनतो, तेव्हा त्याला समजते की ब्रिटिशर्स कशा प्रकारे टॅक्सच्या माध्यमातून या जनतेची लूट करत आहेत आणि तो त्यावेळेसचा मुघल सम्राट शाह आलम दुसरा याच्यासोबत मिळून ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारतो। हे युद्ध होते बक्सर येथे आणि 1764 मध्ये बक्सर येथे झालेल्या या लढाईला आपण बक्सरची लढाई म्हणून ओळखतो। पण दुर्दैवाने यामध्ये सुद्धा ब्रिटिशर्स जिंकतात आणि बांगलादेश, बिहार, ओडिसा असा खूप सारा भारताचा भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यात जातो। नंतर 1765 मध्ये अलाहाबादचा तह होतो आणि रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा नवाब करण्यात येते आणि तिथून पुढे तब्बल 100 वर्ष म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत ही ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतातील जनतेची इतक्या मोठ्या प्रमाणावर लूट करते की त्याचे परिणाम आपल्याला 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिसून येते। तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतरही फार काही बदलत नाही। तर जी ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशावर राज्य करत होती त्यांच्या हातातून हा राज्यकारभार इंग्लंडच्या राणी म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या हातामध्ये जातो आणि नंतर कित्येक तरी स्वातंत्र्य सैन्यांनी आपल्या प्राणांची आहुती देतात आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वातंत्र्य करतात। पण भावांनो, एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, ती म्हणजे कशा प्रकारे एक छोटीशी कंपनी जी इंग्लंडमध्ये बनली होती आणि फक्त आपल्या देशामध्ये ट्रेड करण्यासाठी आली होती, तिने हळूहळू संपूर्ण देशावर कमीत कमी 200 वर्ष, तब्बल 200 वर्ष आपल्या देशावर राज्य केले। हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे भावांनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, तसेच बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा।